हॅलो फ्रेंड्स, आय एम चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी। फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी हॅव आणि हॅज याचा यूज कसा करायचा तेही सिंपल सेंटेन्सेसमध्ये हे आपण आज पाहणार आहे। यापूर्वी सिंपल सेंटेन्सेसचे मी 3 व्हिडिओ अपलोड केलेत। एकूण सिंपल सेंटेन्सेस 6 प्रकारचे आहेत। त्याच्यामधील 3 प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी अवेलेबल केले आहेत आणि आजचा हा 4थ्या नंबरचा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण हॅव हॅजचा यूज कसा करणार आहे प्रेझेंटसाठी हे पाहणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। बघा, सिंपल सेंटेन्सेस म्हणजे साधे वाक्य ज्याच्यामध्ये मेन वर्ब नसते, ज्याच्यामध्ये एखाद्याचं वर्णन असते, स्तुती असेल किंवा मग निंदा असेल, याला आपण काय म्हणतो? सिंपल सेंटेन्सेस म्हणतो। प्रेझेंट टेन्स मधला पार्ट 4 आहे हा आय हॅव किंवा हॅज। त्याचा यूज कसा करायचा ते मी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे। माझ्याजवळ किंवा माझ्याकडे आहे, एखादी गोष्ट माझ्याजवळ आहे। आय हॅव अ पेन, आय हॅव अ कम्प्युटर, आय हॅव अ लॅपटॉप, माझ्याजवळ आहे। तर बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर काढलेत मी। आपण याचा यूज कसा करणार हॅव आणि हॅजचा? मग ते पॉझिटिव्हसाठी असेल, निगेटिव्हसाठी असेल, क्वेश्चनसाठी असेल किंवा निगेटिव्ह क्वेश्चनसाठी असेल। आपण व्हर्बल निगेटिव्ह पर्यंतचे सूत्र या ठिकाणी मी दिले आहेत। WHचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर बघा, पॉझिटिव्हमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पहिले सुरुवातीला सब्जेक्ट, नाउन किंवा प्रोनाउन म्हणजेच काय असते सब्जेक्ट। त्याच्यानंतर सब्जेक्टच्या अनुसार हॅव किंवा हॅज लावणार आपण। माझ्याजवळ आहे, तिच्याजवळ आहे, त्यांच्याजवळ आहे, आमच्याजवळ आहे, अशा पद्धतीनं प्लस ऑब्जेक्ट पॉझिटिव्हचं सेंटेन्स। त्याच्यानंतर सूत्र बघा, ज्यावेळेस मला निगेटिव्ह बनवायचं आहे, निगेटिव्ह करताना मला घ्यावं लागतं डू नॉट सब्जेक्टनुसार। ते पाहूया आपण ते कसं घेणार आपण तर, किंवा मग डज नॉट, नंतर हॅव आणि ऑब्जेक्ट। हे झालं निगेटिव्हचं सूत्र। आता प्रश्न बनवताना काय घ्यायचं आहे मला? डू आणि डज यापैकी एक येणार सुरुवातीला। हेल्पिंग व्हर्ब आहे ते, प्लस सब्जेक्ट प्लस हॅव आणि प्लस ऑब्जेक्ट। याच्यामध्ये हॅज राहणार नाही, याच्यामध्ये फक्त हॅव राहणार, प्लस ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन साइन। पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर झाले। त्याच्यानंतर मला निगेटिव्ह प्रश्न विचारायचा आहे, कारण आपण एकाच टोनमध्ये बोलत नाही। आपण कधी निगेटिव्ह पण प्रश्न विचारतो, निगेटिव्ह कधी बोलतो, तर त्यावेळेस प्रश्न कसा विचारणार आपण निगेटिव्हचा? त्याचं सूत्र आहे डोंट किंवा डझंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट। या ठिकाणी सुद्धा हॅवच येणार, हॅज येणार नाही। ते का बरं नाही येणार आपण खाली पाहणार आहे। तर निगेटिव्हचं झालं हे सूत्र। तर हे झाले आपले सूत्र। तर बघा, यामध्ये आपल्याला निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना काय घ्यायचं आहे? डू किंवा डज घ्यायचं आहे। तर ते का बरं घ्यायचं आहे? तर इथे बघा, हॅव आणि हॅज। हॅवचा अर्थ काय होतो? जवळ असणे। हॅव आणि हॅज हे मेन व्हर्ब सुद्धा आहे। मग मेन व्हर्ब ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण त्याला लगेच नॉट लावत नाही। तर आपण काय करतो मग? तर त्यासाठी आपण वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब घेतो। मग जर ते प्रेझेंट टेन्सचं असेल त्यावेळेस आपण डू किंवा डज घेतो। म्हणून यामध्ये आपल्याला डू आणि डज हे हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागणार आहे, निगेटिव्ह बनवताना तसेच क्वेश्चन बनवताना। चला आता इथे बघा, आपण हॅव कधी घेणार आहे आणि हॅज कधी घेणार आहे? आय असेल, मी एकच आय, त्यावेळेस हॅव। वी अनेक असेल हॅव। यू अनेक असेल, एक असेल तरी हॅव। दे हॅव, ते अनेक व्यक्ती हॅव। पीपल म्हणजे अनेक लोक आहे, त्यांचा ग्रुप आहे, त्याला आपण पीपल म्हणतो, लोक। तर मग त्यावेळेस आपल्याला हॅव घ्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर हॅजचा यूज कधी करायचा बघा, ही असेल तर ही थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे? हॅज घ्यायचं आहे। ही सिंगल आहे, एकच आहे, थर्ड पर्सन आहे, तिसरी व्यक्ती आहे, ही हॅज। शी ती थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे, एकच आहे, हॅज घ्यावं लागणार आहे। इट ते निर्जीव वस्तू असेल किंवा ॲनिमल असेल पण एकच आहे, म्हणून आपल्याला घ्यावं लागणार आहे मग हॅज। राम एकच आहे, त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे? हॅज घ्यायचं आहे।
मग इथे गीता, मिताली, शीतल काही पण असेल, एकच नाव नसेल, मग ते वस्तूचं असेल, ॲनिमलचं असेल, व्यक्तीचं असेल, त्या एका व्यक्तीबद्दल जर बोलायचं असेल, त्या एका वस्तूबद्दल जरी बोलायचं असेल, त्यावेळेस मला काय घ्यायचं आहे, मग हॅज घ्यायचं आहे. हे रूल झाले पॉझिटिव्हचे हॅव आणि हॅजचा यूज कसा करायचा आहे आपल्याला. मग आता मला निगेटिव्ह करताना निगेटिव्हचं सूत्र आपण पाहिलं. निगेटिव्हमध्ये काय घेतलं मी, डू घेतलं. मग डू आणि डज हे दोन्ही पण घ्यायचे आहेत त्या सब्जेक्टच्या नुसार. मग डू कधी घ्यायचा आणि डज कधी घ्यायचा, तर बघा डू कधी घ्यायचा आहे, आय, वी, यू, दे, पीपल, गर्ल्स, स्टुडंट्स अनेक वचनी असलं त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, डू घ्यायचं आहे. डू नॉट हॅव किंवा डोंट हॅव हे घ्यायचं आहे आपल्याला. आता डज कधी घेणार आपण, ज्या वेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट, राम, गीता एकच नाव असेल त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, मग डज नॉट हॅव. पॉझिटिव्हसाठी आपण हॅज घेतलं पण इथे हॅव होणार आहे, हॅवच राहणार आहे. डज नॉट हॅव किंवा डझंट हॅव निगेटिव्ह करताना. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की कशाच्या समोर आपल्याला काय घ्यायचं आहे हे तुमचं क्लिअर झालं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. हे झालं आपलं निगेटिव्ह करताना. मग आता प्रश्न बनवताना काय करायचं, तर प्रश्न बनवताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपण मेन व्हर्बला उचलून सुरुवातीला तर नाही घेणार आहे. मग आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं डू आणि डज, याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. डू किंवा डजला सुरुवातीला घ्यायचं आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि हॅवला जागेवरच ठेवायचं. मग कसं बघा, ज्यावेळेस आय, वी, यू, दे, पीपल अनेक वचनी काही असलं त्यावेळेस डूला सुरुवातीला घ्यायचं आहे. डू आय हॅव, डू दे हॅव, डू पीपल हॅव, डू स्टुडंट्स हॅव अशा पद्धतीनं. मग आता ज्यावेळेस हे असलं ही, शी, इट आणि एखादं नाऊन असलं त्यावेळेस मला घ्यायचं आहे डज. डज ही हॅव, इथे हॅज येणार नाही, हॅव येणार. डज ही हॅव, डज शी हॅव, डज इट हॅव अशा पद्धतीनं प्रश्न बनवायचा आहे. तर हा बघा चार्ट, हा चार्ट तुम्हाला क्लिअर ठेवायचा. तुम्हाला हवं असेल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे लिहून घ्या, क्लिअर करा हे पहिले. त्याच्यानंतर आपण बनवणार आहे आता सेंटेन्सेस पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हच्या सूत्रानुसार बघा, सब्जेक्ट, हॅव, हॅज, ऑब्जेक्ट. तर मग आता मला सब्जेक्टनुसार हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे. मग इथे घेतलं मी आय, आयच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव. आय हॅव, आय हॅव अ मोबाईल, माझ्याजवळ मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल आहे. याचा सेन्स काय असतो, माझ्याजवळ आहे किंवा त्याच्याजवळ आहे, तिच्याजवळ आहे, बाकी व्यक्तींसाठी. तर बघा वी अनेक आहे, अनेक असलं तर आपण काय घेतो, हॅव घेतो. वी हॅव कॉन्फिडन्स, आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे कॉन्फिडन्स आहे. बघा नेक्स्ट, यू हॅव टॅलेंट, यूच्या नंतर आपण हॅव घेतो. इथे दिलं आहे मी बघा, यू हॅव टॅलेंट, तुझ्याकडे काय आहे, टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये आहे असं सांगायचं असेल किंवा तुझ्याकडे आहे त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, यू हॅव टॅलेंट, तुझ्याकडे टॅलेंट आहे. आता ही आहे इथं, ही थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ही म्हणजे तो एकच आहे. ही हॅज पॉवर, ही हॅज घ्यायचं आहे पॉझिटिव्हसाठी. पॉझिटिव्हसाठी हिच्या नंतर हॅज, शीच्या नंतर सुद्धा हॅज. ही हॅज पॉवर, त्याच्याकडे काय आहे, पॉवर आहे. शी हॅज मनी, तिच्याकडे पैसे आहेत, मनी आहेत. हे झालं थर्ड पर्सनसाठी आपण हॅजचा यूज केला. अशा पद्धतीनं माझ्याजवळ आहे, तिच्याजवळ आहे, त्यांच्याजवळ आहे, आमच्याजवळ आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव किंवा हॅजचा यूज करणार आहे. मग आता निगेटिव्ह कसं करायचं, निगेटिव्ह सूत्र तुम्हाला माहीत आहे, सूत्र या ठिकाणी दिलं आहे मी. डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचं आहे आपल्याला हॅव. आता इथे पाहिलं आपण डू नॉट कधी घ्यायचं, डज नॉट कधी घ्यायचं. त्याच पद्धतीनं आय, आयच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे डू नॉट हॅव. डू नॉट हॅव आयच्या नंतर. आय निगेटिव्ह करताना डू नॉट हॅव. आय डू नॉट हॅव नॉलेज, माझ्याजवळ
ज्ञान नाही आहे, नॉलेज नाही आहे. त्याच्यानंतर बघा, वी डोंट हॅव. डू नॉटचं शॉर्ट फॉर्म किंवा डू नॉटला एकत्र सुद्धा आपण वापरू शकतो. वी डोंट हॅव सोल्जर्स. आमच्याकडे सैनिक नाही आहेत. त्याच्यानंतर बघा, आता इथे आलं ही, शी, इट. हे थर्ड पर्सन सिंग्युलर असलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे, डज नॉट हॅव. इथे दिलंय मी, ही, शी, इट, राम. निगेटिव्ह करताना डज नॉट हॅव. ही डझंट हॅव किंवा ही डज नॉट हॅव फॅमिली. त्याच्याकडे कुटुंब नाही आहे. त्याच पद्धतीनं शी डज नॉट हॅव अ नॉवेल. तिच्याकडे कादंबरी नाही आहे. अशा पद्धतीचे सेंटेन्स आपण निगेटिव्हमध्ये बनवणार. माझ्याकडे टॅलेंट नाही, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट नाही आहे, माझ्याजवळ नाही आहे, तिच्याजवळ नाही आहे, त्याच्याजवळ नाही आहे असं सांगायचं असते, त्यावेळेस आपल्याला असे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असतात. आणि ते या स्ट्रक्चरनुसार. डू आणि डजला आपल्याला घ्यायचं आहे, कारण मेन व्हर्बच्या नंतर आपण नॉट लावू शकत नाही. आता बघा, क्वेश्चन करायचं आहे आपल्याला. क्वेश्चनचा रूल तुम्हाला माहिती आहे. आता क्वेश्चन करताना आपल्याला काय करायचं असते, हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं आहे. क्वेश्चन हेल्पिंग व्हर्ब काय आहे आपलं, डू आणि डज. हॅव आणि हॅज काय आहे याच्यामधलं, मेन व्हर्ब आहे. मग इथे काय घेतलं मी, डू आय हॅव अ कम्प्युटर. आता इथं डू आय हॅव का बरं आलं, कारण इथं आय आहे. आय असेल त्यावेळेस मी काय घेते, आय असेल तर डू आय हॅव. वी असेल तरी डू वी हॅव, डू दे हॅव, अशा पद्धतीनं. मग डू आय हॅव अ कम्प्युटर. माझ्याकडे कम्प्युटर आहे का, क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. आणि हा व्हर्बल क्वेश्चन आहे. याचा आन्सर कसं येणार मग, यस ऑर नोमध्ये. असेल तर यस, नसेल तर नो. आता नेक्स्ट बघा, निगेटिव्ह क्वेश्चन घेतला मी या ठिकाणी. डोंट वी हॅव चॅलेंज. डोंट, डू नॉटचा शॉर्ट फॉर्म घेतला आपण, डोंट. जेव्हा सुरुवातीला जर मला डू नॉटचा यूज करायचा असेल तर मला डोंट घ्यावं लागतं. किंवा मग डू वी नॉट हॅव चॅलेंज असं पण घेऊ शकतो आपण. डोंट वी हॅव चॅलेंज, आमच्याकडे चॅलेंज नाही आहे का, निगेटिव्ह क्वेश्चन आहे. तर आपण बोलताना पॉझिटिव्ह बोलत नाही, कधी कधी निगेटिव्ह पण बोलतो, निगेटिव्ह क्वेश्चनसुद्धा विचारतो. तर ज्यावेळेस निगेटिव्ह क्वेश्चन विचारायचं आहे मला, त्यावेळेस मला अशा पद्धतीनं सेंटेन्स फ्रेम करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, डज ही हॅव रुपीज. आता डज का बरं आलं, कारण इथं ही आहे. ही असेल तर आपण डज घेतो, म्हणून सुरुवातीला सुद्धा मग काय येणार, डज येणार. डज ही हॅव रुपीज. त्याच्याकडे पैसे आहेत का, क्वेश्चन आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस डज निगेटिव्हमध्ये येणार किंवा मग क्वेश्चनमध्ये येणार, त्यावेळेस मला इथे हॅज राहणार नाही, हॅज राहणार नाही, इथे हॅवच राहील. मग हॅवच राहणार एकच. डज ही हॅव रुपीज. त्याच्याकडे रुपीज आहेत का. डझंट शी हॅव अ कार. इथं काय आलं, डझंट आलं, निगेटिव्ह क्वेश्चन आहे. तिच्याकडे कार नाही का. मग डज शी नॉट असं सुद्धा घेऊ शकता किंवा डझंट एकत्र सुद्धा घेऊ शकता. मात्र तुम्ही डज आणि नॉट नंतर शी असं नाही घेऊ शकत. डझंट हे एकत्र घेऊ शकता किंवा डज शी नॉट सब्जेक्टच्या नंतर नॉटला ॲड करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. हे झाले क्वेश्चन. सूत्रानुसार करा किंवा ट्रिकनुसार करा, तुम्हाला जसं लक्षात राहील तसं करा. ओके, तर बघा या ठिकाणी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. तुम्ही याची प्रॅक्टिस करा घरी, ह्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करा. आय होप तुम्हाला समजलं असावं. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.